संघाकडून तो लीडिंग करत असतो आणि आज मात्र स्वतःच्या संघासाठी लीड करत असताना एक चांगली गोलंदाजी, एक चांगली विध्वंसक गोलंदाजी पाहायला मिळाली. यंगस्टर बीड संघ देखील आज पलाझरीमध्ये खेळतो आहे, परंतु गणेश तिथे न जाता आपल्या गाभाच्या नाभासाठी, आपल्या स्वतःच्या संघासाठी मात्र वेळ काढला आहे आणि आज मात्र मैदानामध्ये आला आणि पहिला सामना विजय देखील केला आहे. एक चांगली गोलंदाजी राहिली गणेशकडून. नेक्स्ट मॅच असेल चौथी मॅच, पहिल्या फेरीतला चौथा सामना. आपण पाहतोय नवनिर्माण सेना गणेश विपक्ष असेल तो अस्सलवाडी. आपण पाहतोय नवनिर्माण सेना गणेश लोणावळ्यावरून हा संघ मात्र इथे दाखल झाला आहे आणि त्याचबरोबर सौ विभागामध्ये असणारा कर्जत विभागामध्ये असणारा अस्सलवाडी संघ. आपण पाहतोय की दोन्ही संघ एकमेकांच्या सोबत मात्र चौथ्या सामन्यामध्ये टाकले जात आहेत. टॉस जिंकला तो नवनिर्माण सेना संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे अस्सलवाडी टीमला प्रथम इन्व्हाइट केले ते फिल्डिंगसाठी. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ स्टार्ट होईल. पंचांचा देखील ग्रीन सिग्नलचा इशारा येईल. मदन देखील आमच्यासमोर जॉईंट होतो. आता पूर्णतः मॅनेजमेंटचं एक धुरा सांभाळायचं काम केलं मदननं. पूर्णतः मॅनेजमेंट करतोय. चारू बाजूला मंचावरती देखील कमी पडून देत नाहीये. ग्राउंडमध्ये देखील परत संघांची इंटरफेस देखील कलेक्ट करायचं काम मदन म्हणजे एक अकाउंटर म्हणून त्याची आज मात्र राकेश कवटे सरांनी इन्व्हाइट केलं. त्या पोझिशनला त्याला आज बसवलं आहे. आज मात्र मंचासमोरून मदन एक चांगली कामगिरी त्याच्यामध्ये पाहायला मिळते. पंचाचा ग्रीन सिग्नलचा इशारा. एकीकडे असेल नवनिर्माण सेना गणेशची टीम, दुसरीकडे अस्सलवाडी. या दोन संघादरम्यान चालू असलेला पहिल्या फेरीतला चौथा सामना, चौथा मुकाबला पाहायला मिळतो आहे. ग्रीन सिग्नल गोलंदाजी मार्क ओव्हर क्रमांक 1 मध्ये बाळू आपण पाहतो. सायकेडला लिफ्टी बॅट्समन सन्मान दिलाय. पुश केलं सेन्सिबल क्रिकेट. मैदानामध्ये सलामीची जोडी नर्मदा सेनाकडून अमित आणि गणेश. स्ट्राईक एंडला गणेश आपण पाहतो लिफ्टी बॅट्समन, स्ट्राईक एंडला अमित आहेत. सलामीचे विध्वंसक फलंदाज आपण पाहतोय. आघाडीचे दोन फलंदाज आहेत ते म्हणजे नवनिर्माण सेना या टीम कडून मात्र एक नाव वेगळं आहे संघाचं. इथे मात्र हुकचा पटका स्टँड अँड डिलिव्हर्ड होता स्लॉट मध्ये, फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा आला पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार. आता ठोक डीजे. विचार करण्यास भाग देखील पाडला. आता हा देखील आय फील डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. फलंदाज गणेश हा सुधारी फाट. हॅलो, तर राकेशजी कवटे सर आपण कुठे असाल, आपण यावं मंचावरती. इतर एकही लाडव्या बॅटेतून प्रहार चढवायचा प्रयत्न होता. थर्ड सर्कल बाय चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी सिंगलच मात्र मिळली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढली जाईल. छावून मात्र पोहोचेल ती 7 वरती. षटकार आला त्याच्यानंतर त्रिफला उद्ध्वस्त केला. आपण पाहू शकाल नैतिक वडापाव स्टॉल ट्रॅक्टरमध्ये देखील आता त्याने स्टॉल लावला आहे. तर
वडापावचा देखील आस्वाद घ्या आपण. त्यामध्ये अंकुशांचा देखील वडापावचा स्टॉल आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. हा देखील कव्हरच्या डोक्यावरून डिपेक्षा कव्हरला चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने दणदण करत. हे त्या आलाय चौकार. किल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? दोन्ही क्षेत्ररक्षक आलेत परंतु सेकंड अटेम्प्टला बराचसा चान्स होता क्षेत्ररक्षकाला, परंतु कॉलिंग नाहीये. मिसअंडरस्टँडिंग झाली आहे मैदानामध्ये आणि त्याच कारणास्तव शेल बाद देखील झाला नाही फलंदाज आणि बाल बचावलाय. एक नामी संधी फलंदाजाला निर्माण झाली आहे आणि या संधीवरती आल्या त्या दोन धावसंख्याच्या मदतीने ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि ओव्हर क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर फलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 13 धाबा. नक्कीच आपण आवाज ऐकला तर मॅन फ्रॉम बुकपे रमेशजी भांडेलकर साहेबांचा इथे चांगला फटका. मॅच आपण पाहतोय एका साईडला अस्सलवाडी बी आणि त्यांच्या विपक्षात फाईट करते नवनिर्माण सेना अर्थात पांगोडी ठाकूरवाडी टीमनं एक नवी सेना उभारली आणि ती सेना जरूर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करते. या सेनेचा सेना प्रमुख मात्र बाद झाला. गणेश चौधरी बॅक टू डगआउट आला. धावाचा विचार केला गेला तर 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. हा बॉल मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. झेल झोपी नव्हती, उलटा झेल मात्र कॅरी करायचा होता. एक धाव 2 धावा मात्र रोखू शकले नाहीये. या 2 धावेच्या मदतीनं 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या बॉल वरती सुद्धा राहुल 2 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या बॉल वरती सुद्धा 2 धावा जरूर खर्च केल्यात. हा चांगला फटका. तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. तितकाच ताकदीचा झेल पाहायला मिळाला. अजून एक विकेट बॅक टू डगआउट आल्या लोणावळा टीमची. रामा माघारी परततोय. देऊया संधी डीजेला. मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला अजय. अमित अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. सलामीला आला होता, त्याच्यावरती मात्र जबाबदारी आहे. त्याचा एक झेल मात्र जरूर सोडला आणि त्या झेलचं रूपांतर मात्र विस्फोटक पारीवरती पाहायला मिळेल का? आल्या आल्या डगआउट मधनं सेट झाला. अजयच्या बॅट मधनं हा षटकार पाहायला मिळतोय. ठोक डीजे. धावफलकावरती जोडल्या गेल्या. हा चेंडू मात्र भन्नाट वेगानं फेकला होता. राहुल कमबॅकिंग बॉल पाहायला मिळाला कारण मागच्या बॉल वरती कडा प्रहार
जरूर चढवला होता अजयनं आणि त्याच्या विपक्षात मात्र चांगला बॉल हा पाहायला मिळाला. मात्र वक्रतुंड जामरुक ठाकूरवाडी सुद्धा उपस्थित आहेत. एक्स्ट्रा पोलची त्यांची सुद्धा माश पाहायला मिळेल. हा मोठा फटका फसतो बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. तीन शतरक्षक डाऊन द बॉल. पुन्हा एकदा झाली आहे चुकी आणि या चुकीचं भोगदान मात्र जरूर भोगावं लागेल त्या अस्सलवाडी बीट टीमला. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण जरूर पाहायला मिळत आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. नक्कीच 2 षटकानंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत लोणावळा टीमच्या. 25 धावा. चला स्पीड अप करायचा आहे. टायमिंग 15 मिनिटं होऊन गेली का? तुम्ही टायमिंग लक्ष नाही देत तर तुम्ही बाकीचं सोडून द्या. हॅलो. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होत्या. गोलंदाज आपण पाहतोय कृष्णाला. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका अमितच्या बॅट बद्दल पाहायला मिळतोय. नक्कीच चौकार आला अमितच्या बॅट बद्दल. या चौकाराच्या साह्यानं 29 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. नक्कीच वन बाउन्सचा इशारा लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुरेश निरगुडा साहेबांना आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय हरी दोरे सरांना. नक्कीच इथे मात्र ही जोडी मात्र भरपूर प्रसिद्ध आहे आणि पंचांच्या भूमिकेमध्ये पूर्ण जवळपास 3 ते 4 तालुके मात्र या पंचांच्या नावावरती आहे. तिथे हलकीशी एज लागली होती. रनआउटची चान्स डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला मात्र एक धाव रोखू शकले नाही. वारंवार चुक्या मात्र फिल्डिंग करत असताना अस्सलवाडी बीट टीमच्या आपण पाहतोय. नक्कीच आमचे भडबळ गावचे किशोर सिंगवा साहेबांचं सुद्धा इथे आगमन होत आहे आयोजकांच्या वतीनं. त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. त्यांची सुद्धा टीम आज मात्र खेळताना पाहायला मिळेल. हा खरा बॉल आहे कृष्णाचा. एक अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात जरूर धावफलकावरती जोडली जाईल. 31 धावा धावफलकावरती जोडल्या जातील या एका धावेच्या मदतीनं. नक्कीच इथे कुठेतरी धावा रोखण्याचं काम अस्सलवाडी टीमला करावं लागेल. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येताना पाहायला मिळाला. इथे निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. नक्कीच या षटकातले शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी असेल. या 2 बॉलवरती मात्र चांगली कामगिरी गोलंदाजाला करावे लागेल. हा फटका फसलाय. समोर शतरक्षक उभा आहे. त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू पडला जाईल. पकडला जाईल. झेल संपवला. बॅटर अजयचा खेळ. देव बॅटर मिलन मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. इन ऍक्शन मध्ये आज पाहायला मिळतील सुदाम. वक्रतुंड जामरुक ठाकूरवाडीचे एक बिग हिटर फलंदाज. नक्कीच त्यांची सुद्धा वर्णी लागल्या. आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडनं चांगला खेळ मात्र पाहायला मिळेल का. शेवटचा बॉल असेल
तिसऱ्या षटकातला आणि न्यू बॉर्डर मिलन मात्र ऑन स्ट्राईक वरती आहे. मात्र सलामीला आलेला बॅटर अमित अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. ते मात्र शरीरावरती चेंडू आदळला जाईल. पंचांकडे अपील जरूर केली होती, मात्र पंच सांगतायत थोडासा बाहेर निघला जातो बॉल. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. 31 धावा धावफलकावरती जमवल्यात. ते म्हणजे नवनिर्माण सेना अर्थात पांगोळी ठाकूरवाडी टीमनं. शेवटचं षटक आहे आणि अमितकडे स्ट्राईक असेल नो डाऊट. इथून मात्र हे 6 चेंडू जरूर अमितला खेळून काढावे लागतील, कारण एका चांगल्या टार्गेटकडे वाटचाल करायची असेल तर अमितला मात्र या 6 बॉल वरती चांगली कामगिरी जरूर करावी लागेल. सागर स्लॉगवरचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आला, त्याला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. पहिलाच बॉल पायामध्ये टाकला होता, त्यावरती मोठा प्रहार अमितच्या बॅट मधनं. पहिल्याच बॉल वरती कडा प्रहार पाहायला मिळालाय. बॉल चालला सीमा पार. या बॉल वरती रन्स मिळतील 6 आणि या 6 धावेच्या मदतीनं 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. हा फुल टॉस चेंडू आणि त्याला मात्र फेकून दिलं जाईल सीमा पार. हा येतो A1 क्वालिटीचा अमितच्या बॅट मधनं षटकार. ठोक डीजे. बॉल राहिलेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके अमितनं खेळले आणि त्याच्या विरोधात हे 2 बॉल डॉट फेकलेत. ते म्हणजे सागर या गोलंदाजानं अफलातून कमबॅक. हा सुद्धा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच कमबॅक केलाय आता मात्र सागरनं. शेवटचा बॉल असेल, कारण पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार पाहायला मिळाले, तदनंतर 3 चेंडू डॉट फेकले सागरनं. हा बॉल चांगला होता, त्याला मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट मध्ये घेतलं. चेंडूला फेकून दिलं जात आहे सीमा पार. हा येतोय शेवटच्या बॉल वरती षटकार आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. स्टेप आउटचा चेक करायचा, चेक केलं जाईल. नक्कीच पूर्ण स्टार टेनिस वर्ल्ड टीमची मात्र टीम कामाला लागल्या. नक्कीच इथे नो बॉल नाही आहे. नक्कीच इथे मात्र पूर्ण टीम स्टार टेनिस वर्ल्ड टीमची चांगली कामगिरी करते. नक्कीच इथे मात्र पहिल्या इनिंगला फुल स्टॉप लागला जातोय आणि टार्गेट सेट झाला. पहिल्या इनिंग मध्ये 49 धावा बनवल्या 4 षटकांमध्ये लोणावळा टीमनं. इथून मात्र 50 धावा 24 बॉल वरती बनवाव्या लागतील. ते म्हणजे अस्सलवाडी बीट टीमला. जर अमितची विकेट मिळाली असती तर या धावा कुठेतरी कमी असत्या, मात्र अमितची झेल सोडली आणि तिथून मात्र विस्फोटक पारी अमितकडनं पाहायला मिळाल्या. इथून मात्र 50 धाव्यांचं टार्गेट सेट केलंय. 50 धावा अस्सलवाडी टीमला बनवाव्या लागतील
आणि या 50 धावा डिफेंड कराव्या लागतील अर्थात गणेश चौधरीजी या टीमला, कारण नवीन टीम पाहतोय आम्ही, सर्व चेहरे नवीन आहेत. अर्थात आपण पाहतोय गणेश चौधरी आणि त्याच्या साथीला अमितला पाहतोय. हे दोन चेहरे जर सोडले तर सर्व चेहरे आपण नवीन पाहतोय. ही चांगली सेना आणि सेना, या सेनेचा सेना प्रमुख आपल्याला पाहायला मिळतोय गणेश चौधरी. मात्र स्वस्तात बाद झाला होता. तदनंतर अमितनं डावाला सावरलं आणि त्या डावाला एका चांगल्या टार्गेट पर्यंत जरूर नेऊन ठेवलं. नक्कीच पुढील सामना आपण पाहतोय झुंबापट्टी बी आणि त्यांच्या विपक्षात भडवळ. चला नाणेफेकीसाठी यायचंय. भडवळ टीम उपस्थित आहे. झुंबापट्टी टीम मी नंदूला इन्व्हाइट करतो की इनिंग ब्रेक मध्ये जर आपण आला नाही तर ज्या टीमचा कर्णधार उपस्थित असेल त्या टीमला मात्र नाणेफेकीचं कौल दिलं जाईल. सामना चालू होण्याआधी मी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉच बॉक्स मध्ये यायचं. जशी सुरुवात होईल तसं मात्र ज्या टीमचा कर्णधार उपस्थित आहे त्या टीमला मात्र जरूर नाणेफेकीचं कौल दिलं जाईल आणि आपल्याला मात्र 2 बॉलची मात्र पेनल्टी लागेल, यात मात्र शंका नाही आहे. नक्कीच यापुढील आपण आवाज ऐकाल रमेशजी भांडेलकर सरांचा. थँक्यू राजेश सर. राकेश सर आपण पाहू शकाल मुख्य आयोजक आहेत, परंतु आज कॉमेंटेटर देखील त्यांची वर्णी लागली जाते. खूप मेहनत त्यांनी घेतली. ही स्पर्धा पाहायला गेलं तर जवळपास 1 महिना आधी चर्चेमध्ये होते. गेल्या वर्षी देखील चांगल्या पद्धतीची स्पर्धा आणि सर्व संघांना इच्छुकता होती, सर्व संघांना आतुरता होती की राकेश सरांची स्पर्धा कधी होणार, जिगरी ग्रुपची स्पर्धा कधी होणार मुंबई नाईट्सची. आणि शेवटच्या क्षणाला राकेश सरांनी ती तारीख देखील डिक्लेअर केली आणि त्याच्यानंतर लागोपाठचे सलगचे त्यांना कॉल देखील येत होते आणि ती यशस्वी देखील होण्यामागे जिगरी ग्रुपचा सर्वांचा देखील हात आहे. आणि पाहू शकाल आपण जिगरी ग्रुपच्या जिल्ह्यात रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष पाहतो आपण अंकुशदा ठोंबरे देखील इथे मैदानामध्ये उपस्थित आहेत. तर मान्यश्री गोमा पारदे यांना विनंती असेल झुमापट्टी आणि भडवल बी दोन्ही संघांमध्ये टॉस करायचा आहे. तर गोमा पारदे यांना विनंती असेल. दोन्ही संघ उपस्थित आहेत का राकेश सर? तर झुमापट्टी आणि त्याचबरोबरीने भडवल बी दोन्ही संघ उपस्थित आहेत. वेळेमध्ये जो टायमिंग दिला होता त्या वेळेमध्ये ते उपस्थित देखील झाले आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. घेऊन जाऊया ऑनगोईंग मॅचकडे, जिथं मॅच चालू आहे. असलवाडी विपक्ष विरोधामध्ये असणारा नवनिर्माण सेना लोणावळ्यामधून हा संघ दाखल देखील झाला आहे आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आहे. आणि पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर 49 धाव फलकावरती लागलात. 50 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. ते नवनिर्माण सेने संघाने अस्सलवाडी संघासमोर सलामीची जोडी रवाना झाली. अस्सलवाडी टीमची आपण पाहतोय बाळू आणि त्याचबरोबर सागर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं ओव्हर क्रमांक 1 मध्ये अमित पाहतोय आपण. पहिला चेंडू ऑन साईडला ड्राईव्हचा फटका, हुकचा थर्जेदार फटका, थांबळे चेंडूवरती वेट आणि वॉच. चेंडू सीमा रेषा बाहेर येतोय. चौकार ठोक डिजादा. हा देखील त्याच क्षेत्रामध्ये तसा चेंडू, तोच फटका. चेंडू चाललाय बंटप्पा खेरीस, बाउंड्री लाईन ओलांडली आहे. इथे आला चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा संधी डिझो मास्टर ठोक.
पाहू शकाल सेम चेंडू होता आणि सेम पिचिंग पाहायला मिळाली आणि त्याच्यावरती त्याच क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर 2 बिगिट चौकार पाहायला मिळाले. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केलाय. टॉस जिंकला तो चौकाच्या मदतीने 8 डबा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 50चा पाठलाग करायचा आणि सुरुवात देखील झाली आहे चांगली. आता कट करायचं होतं गल्ली आणि पॉइंट मधून चेंडू काढायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. भडबल टीमला टॉस जिंकला आणि प्रथम डिसिजन त्यांचा असेल फिल्डिंग करण्याचा, म्हणजे इन्व्हाइट केले ते जुमापट्टी टीमला बॅटिंगसाठी. नेक्स्ट मॅच जुमापट्टी आणि भडबल बी या 2 संघ मात्र सजली जाईल आजच्या दिवसामधली. हा देखील दर्जेदार हिट होता स्लॉट मध्ये, परंतु फेकायचं होतं पार्किंग प्लॉट मध्ये, परंतु ही ते काऊ कॉर्नरला घेतली जाते झेल आणि संपवलाय बॅट्समन बालूचा इथे खेळ. ठोक डीजे आता. पाहू शकाल फ्लड लाईट्स एकदा अतिशय दर्जेदार असं क्षेत्ररक्षक पाहत देखील राहिला ना तरी डोळ्यांना त्रास देखील होत नाहीये. अशा फ्लड लाईट आपण पाहतोय मैदानाच्या चारही बाजूने त्याने तैनात केल्यात, एलईडी तैनात केल्यात आणि अतिशय बराचसा चेंडू का उंच जरी गेला तरी चेंडू अक्षरशः दिवसा दिसतो, असा देखील चेंडू रात्री देखील दिसतोय. पाहू शकाल आपण अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. 1 वर विकेट डाऊन. विकेट क्रमांक 2 अस्सलवाडी संघ आता अडचणीत सापडलाय. आता जाऊया आपण शेडीच्या मास्टरकडे. संधी आपण पाहतोय सागर नॉस सेकंडला राहुल त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. इनाट नंबर 5 वरती दाखल केले. ते आता नॉस सायकलला मात्र उभे राहिलात, परंतु सलामीला गेलेला सागर अस्थायिक आपण पाहतो ज्याच्याकडून अशा पल्लवीत असतील अशा असतील त्या पाठीराख्यांना सफल झाले. स्ट्रोकसाठी जागा देखील बनवली. क्षेत्ररक्षकाला बराचसा चस आहे, परंतु क्षेत्ररक्षक जाईपर्यंत
चेंडूने बाउंड्री लाईन ओलांडली आहे. इथं आला लॉंग लेग क्षेत्राला बीट करणारा चौकार ठोक डिजाता. त्याने 12 धावा धावफलकावरती. हा डेगील आउटसाइड ऑफ सम पंच पाहतायत पिचिंग सांगतायत की आज चेंडू वाईड आहे. आपण तरची एक धाव जॉईंट होईल. 51 तरच्या एक धाव संघर्षा मदतीने टीमची धाव संख्या 1 अंकाने वाढली जाईल. जांबून मात्र पोहोचते 13 वरती. 13 धावा धावफलकावरती अजय अतुल मंडप डेकोरेटर सर्व जितू दादा आलेत. त्यांचा देखील सहर्ष बरोबर बघ स्वागत. इथे देखील कव्हरला चेंडू उडवला अलॉंग द कार्पेटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑफला फील्ड करतील तत्पूर्वी एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने पुनश्च वाढली जाईल. साऊन मात्र पोहोचते 14 वरती. स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल कॉमेंटेटरचा पाठीचा कणा म्हणून ओळखला जाणारा स्कोर आपण पाहतोय गौरव. हा मात्र आजच्या समोर आजच्या रात्रीला जॉईन देखील झाला आहे. अपडेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बानुदाची रुठे आपण पाहतोय. स्टार टेनिस वर्ल्ड टेनिस क्रिकेटची ही संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर करते. इथे देखील पाडाल स्वेपने चेंडू उडवायचा होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू पिळण्यानंतर थोडासा आतल्या बाजूने देखील वळून घेतलाय. हा चेंडू निर्धावाला डॉट ऑफ पर्सन वाढवणं गरजेचं आहे कारण या मैदानावरती चेसिंग धावसंख्या देखील होती आहे. डिफेंसिव्ह धावसंख्या देखील होती आहे परंतु तशी हिंमत तशी जिद्द मनाशी बाळगून आपल्याला मैदानामध्ये खेळ करायचा आहे. आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या स्वतःच्या नावासाठी चालू असणारा हा संघर्षाची लढाई पाहायला मिळते. हा देखील बिगेट करायचा प्रयत्न ऑन द राईजने फ्रंट फुटवरून खेळायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क देखील नाही आहे. इथं देखील आला चेंडू निर्धावच्या संगतीने ओव्हर क्रमांक 1-2 मैदानामध्ये चालू आहे. 1.5 चेंडूचा 4 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला आहे आणि धावफलकावर धावा लागल्या तर 14 धावा. 50चा पाठलाग करायचा आहे. हा देखील तसा चेंडू परंतु थोडासा संमरण दिले बरे. थोडा चेंडू पिळल्यानंतर धीम्या गतीने मात्र यष्टक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि हे त्या देखील आला चेंडू निर्धाव. या निर्धावाच्या संगतीनं धावफलक स्थिरावला 14 वरती. जसं गोलंदाज अमितने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी आपण पाहतोय गणेश कडून देखील चांगली गोलंदाजी. हा देखील बराचसा काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि पकडली जाते शेल. अजून एक विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. अस्सलवाडी टीमला लागणारा चौथा दणदणीत हादरा. आजच्या रात्रीमध्ये आपल्या अजय अतुल डेजा यांच्या सोबत आपण देखील सहकार्य करून गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये अजयला आणलेत. आता पाहायला गेलं तर 14 धावा धावफलकावरती म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. 50चं टार्गेट आणि 50चा टार्गेट चेस करायचं अद्यापर्यंत 2 ओव्हरमध्ये धावसंख्या जॉईन केली आहे ती 14. आता 2 षटका
असेल. 2 ओव्हरमध्ये 36 धावसंख्या करायची आहे. साईकला सागर आपण पाहतो लेफ्टी बॅट्समन त्यांच्याकडून एक चौकार आला होता, परंतु आता मोठमोठे फटक्यांची अतिशबाजी करावी लागेल. अंकुश ठोंबरे पाहताय जवळून मास आता देखील चेंडू थोडासा आशाळभूत नजरेने पाहत राहिला बॅट्समन, परंतु पंचाने सांगितलं की हा चेंडू निर्धाव आहे. डॉट चेंडू सांगता होती निर्धाव चेंडू सांगत फलक सिरावलं 14 वरती डॉट ऑफ पर्सेंट वाढवायला सुरुवात केली आहे. असं वाटलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर टाल्यांचा कडकडाट देखील झाला होता, पण तो जिथून हा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. गळी पॉईंटमधून काढायचं होतं, वेगाने एक धावसंख्या पूर्ण केली आहे. फेकी थोडीशी खराब झाली होती, परंतु बॅकअप बिलालं. परंतु एक विशेषता म्हणजे आपण पाहायला गेलं तर पहिल्या 2 चेंडूवरती चौकार मारल्यानंतर व्यासपीठावरती देखील असं वाटलं होतं की अस्सलवाडी संघ या मैदानामध्ये ह्या धावसंख्या चेस देखील करू शकते, परंतु त्याच्यानंतर असं म्हणतात ना की राजकारण सरडा आणि क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल, कधी कोणाचे फासे मात्र पलटेल ना, यात काय सांगू देखील शकत नाही. तेच फासे बदलले ते नवनिर्माण सेने संघाने. बैठक शॉट गुडघे टेकून फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. कॉलिंग महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये, अन्यथा ठक्कर जर झाली, दोघांची झुंज जर जमली तर मैदानामध्ये वेगळं चित्र निर्माण आपल्याला बघायला भेटतं. परंतु कॉलिंग करा मित्रांनो, दुखापत होऊ नका. क्रिकेटचा खेळ आहे, रात्रीचा खेळ आपण पाहतोय. एकमेकांना सहकार्य आपल्याला गरजेचं असतं आणि आपल्याला मैदानामध्ये खेळत असताना सर्वांच्या अकरांचा ताळमेळ घेऊन मात्र मैदानामध्ये खेळ करावा लागतो. अशी जर का समीकरण असलं तर संघाला पुढे नेण्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान मात्र लाभलं जातं. हा देखील चांगला चेंडू ब्लॉकल चेंडू आपला पार बेलला यष्टांची वेध घेतला. विकेट नंबर 5 मैदानाच्या बाहेर लागणारा अस्सलवाडी टीमला असून एक मोठा आदरा. आता ठोक डीजे पुन्हा एकदा. लागणारा अस्सलवाडी संघाला हा सलगचा 6वा हादरा. चला नेक्स्ट मॅच चुमापट्टे आणि भडबळ बी आजच्या दिवसामधला पाहायला गेला सामना तर पहिल्या फेरीतला सामना असेल तो, आणि त्या पहिल्या फेरीतला सामना आपण पाहतोय. एकीकडे झुमापट्टी आणि दुसरीकडे असणारा भडबल बी. आजच्या दिवसामधला 5वा सामना आपल्याला पाहायला भेटेल. ई ग्रुप मधला हा चेंडू साइड ऑफ सम अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी दंडित केलं, जमिनीला हात समांतर केलंय आणि सांगितलं पंचांनी की हा चेंडू वाईड आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये धाव जॉईंट होईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 18 वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत. फुल टॉस चेंडू पण ब्लॉकरला चेंडू केलाय. स्वतःवरती नाराज देखील असेल आणि त्याच्यावरती लेग सिंगल. ओव्हर क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त झाला आहे आणि ओव्हर क्रमांक 3च्या समाप्तीनंतर एक कोण बेस दाबा धाव फलकावरती. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजून 31 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा आजच्या दिवसाहून ते येणाऱ्या शेवटच्या दिवसापर्यंत हा नियम कंपल्सरी लागू असेल सर्व संघांना. नेक्स्ट मॅच झुंबावट्टी आणि त्याचबरोबर भडबल बी या 2 संघादरम्यान असणारी त्याच्यानंतरची मॅच एफ ग्रुप मधले पहिला सामना असेल तो कुणेगाव रमेश आणि वक्रतुंड जांभरुंग.
हा देखील आपण पाहू शकाल मोठा फटका खेचायचा, परंतु बराचसा चेस डाऊन करत असताना एक चांगली शैल कॅचेस विन द मासेस असं म्हणतात आणि कॅच घेतली आहे आणि संपवलाय. विकेट क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर जड पावलाने परतीचा प्रवास आता करतायत. विकेट क्रमांक 7 मैदानाच्या बाहेर आलाय. औपचारिकता बाकी राहिले पूर्णतः या सामन्यामध्ये. आता 5 चेंडू 31 ची गरज आहे. 5 चेंडूवरती 5 षटकार जरी लगावले तरी एक धावसंख्याने परास्त व्हावं लागेल टीम लाडिवली संघाला. इथे देखील चांगला चेंडू, परंतु पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. आपण तरची फेकी गोलंदाजीची चुका, ह्या चुका आपल्याला स्पर्धेमधून बाहेर देखील फेकू शकतात. आता गरज आहे 5 चेंडू 30 धावसंख्येची, म्हणजे 5 चेंडूवरती 5 षटकार आले तर वाईडच्या स्वरूपामध्ये टाकलेली अभ्यंतर धाव आणि तिथे मात्र आपल्याला परास्त देखील व्हावं लागेल. अजून एक वाईट चेंडू पाहायला मिळतंय. अभ्यंतरच्या धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 21 या धावसंख्येवरती. आता गरज आहे बीजासाठी 29 धावसंख्येची. अशी धाव मॅच असली ना ती गोलंदाजाला देखील टेन्शन असतं आणि फलंदाजाला फक्त फटकेबाजी करायची असते. हा चेंडू चांगला आहे, परंतु इथे फसले होते. आता दोन्ही गाड्या एकाच स्ट्राईकवरती, एका गाडीचा अपघात आणि फलंदाज सावचीच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. ज्या वेळेस आपला ग्राउंड मध्ये असणारा फलंदाज बाद होतो ना त्याच्यानंतर नवीन बॅट्समन आपण तयार ठेवायचा आहे. सर्व संघटनेची नोंद घ्या. नवीन बॅट्समन आलेत मैदानामध्ये. लेफ्टी बॅट्समन आपण पाहतो जयराम 10व्या क्रमांकावरती आलाय. सागरान स्थायिकला आहे, फक्त दिशा दिली आहे. फुलटॉस चेंडू होता, त्याला दिशा द्यायचं काम केलं. क्षेत्ररक्षक पोचतील का आढळणी करताय. शेवटच्या क्षणाला पायाचा वापर केलाय त्यांना आणि शेवटच्या क्षणाला चेंडूने आढळणी देखील केली आहे. इथे 2 धावा कंप्लीट. पंच कशासाठी रिव्ह्यू हेड फॅक्टर एस बिमरसाठी पंचाने रेफर केलंय. पंच पाहतील आपल्याला. बानुदाची रुटेस स्वतः डिसिजन देखील आता देताना आपल्याला पाहायला मिळतील. अपच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. आम्ही देखील पाहतोय डिसिजन पेंडिंग. आणि हिते 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 आपण पाहू शकाल तिसरे पंच देखील आले आता. यस पंचा इट इज अ नो बॉल. म्हणजे एकूण 3 धाबा ऍड 1+2 अशा 3 धाबा ऍड होतील. 3 धावसंख्येच्या बाजूला अचूक निर्णय पंचांचा पाहतो आपण. ज्या वेळेस डाऊटफुल पंचांना असेल ना त्यावेळेस पंच रेफर देखील करतायत लगेच तिसऱ्या पंचांकडे. म्हणजे कोणत्याही संघावरती अत्याचार होणार नाही आहे याची पूर्णतः दक्षता घेतली जाते आहे. आणि ही ते मात्र आलाय तो चेंडू निर्धाव. पाहू शकाल आपण गोलंदाज मार्क वरती सफल झाले ऑन द राईज नाही. अशा बॉटम हँडला मात्र चेंडू लागला होता आणि चेंडू मात्र चाललाय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 2 टप्पा अखेरीस चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर आल्या त्या 4 धाबा. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 29 धावा धाव फलकावरती. अजून 21 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम अस्सलवाडी संघाला. अजून 2 चेंडूचा खेळ शेष आहे. शेवटचे 2 चेंडू असतील. हा देखील चेंडू सांगतायत पंच वाईट आहे. आपण त्याच्या स्वरूपामध्ये धाव आपण त्याच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 30 वरती. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे.
आता 2 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. या चेंडूवरती जर का दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली तर या चेंडूवरती मात्र सामन्यामध्ये शिरकाव देखील करू शकतो गोलंदाजी करणारा लाडी अस्सल वाडी संघ मात्र आपण पाहू शकाल. थोडंसं चिंतेचं वातावरण अस्सलवाडी संघाच्या पाठीराख्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 चेंडूवरती एक वर्चस्व सिद्ध केलं होतं. इथे देखील चेंडू चांगला आहे. चेंडू या चेंडूची नितांत गरज होती. एक सिंगल मात्र कम्प्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 वर जाऊन स्थिरावली आतापर्यंत. धाबा धाव फलकावरती 100 बडचा आणि अंतिम चेंडू. आणि इथे सामना मात्र जिंकलाय तो नवनिर्माण सेना म्हणजे लोणावळे संघाने हा सामना मात्र जिंकलाय.